आधी लातूरमधली एक बातमी सांगतो। विश्वजित तेलंगे नावाचा एक विद्यार्थी आहे। मागची 4 वर्ष तो नीटची तयारी करतोय। नीटची परीक्षा त्याने 3 वेळा दिली, पण काही मार्कांनी तो अपयशी ठरत आला। पण या 3 वर्षात अभ्यासाचा ताण इतका आला की त्याची मानसिक आणि शारीरिक स्थिती खचली। त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या। त्याला त्याच्या आजीने आपली किडनी दिली, पण तरीही विश्वजित अभ्यास करतोय। त्याला डॉक्टर बनायचं स्वप्न पूर्ण करायचंय। आता लातूर मधलीच आणखी एक बातमी सांगतो। लातूर मधले प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना सीबीआयने अटक केली। शिरुरे यांच्यावर संशय होता की त्यांनी नीटचा पेपर विकत घेतला, नीटची तयारी करणाऱ्या आपल्या मुलासाठी आणि मेवण्याच्या मुलीसाठी। या संशयातून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांच्या चौकशीत समोर आल्या काही खळबळजनक गोष्टी। पण हेच डॉक्टर शिरुरे आता सीबीआयचे साक्षीदार होण्यासाठी तयार झाल्याचं बातम्यांमधून सांगण्यात येते। ज्यांनी पेपर विकत घेतला त्यांनाच साक्षीदार करण्याचा सीबीआयचा हा जुना पॅटर्न मोठेगावकर ते कुलकर्णी सगळ्यांचीच गेम करू शकतो। पण डॉक्टर शिरुरे यांच्या चौकशीत काय समोर आले, त्यांनी साक्षीदार होणं यामुळे नेमकं काय घडू शकतं, पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। नीटचा पेपर सेट करणाऱ्यांमध्ये मनीषा मांढरेचा समावेश होता, तर पेपरचं भाषांतर करणाऱ्यांची जबाबदारी असणाऱ्यांपैकी एक होता लातूरचा प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी। याच दोघांनी पेपर लीक केला। त्यात पी.व्ही. कुलकर्णीमुळे नीट पेपर लीक प्रकरणात लातूर रडारवर आलं आणि कुलकर्णीमुळे सीबीआय पोचली शिवराज मोठेगावकर पर्यंत। मग सीबीआयच्या तपासात हे सुद्धा समोर आलं की मोठेगावकरकडे 23 एप्रिललाच पेपर पोचला होता। त्यातलेच प्रश्न त्याने त्याच्या आरसीसी क्लासच्या मॉक टेस्टमध्ये आणि गेस्ट पेपरमध्ये जसेच्या तसे टाकले। पण मोठेगावकरचा विषय इथंच संपला नाही। मोठेगावकर हा बडा मासा, त्याचा क्लास लातूरमध्ये सगळ्यात मोठा। पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर त्याच्याकडे किमान लाखभर पोरं शिकायला। त्याच्या प्लॅटिनम बॅच मध्ये तो श्रीमंत आणि तगडे कनेक्शन्स असलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश द्यायचा। या विद्यार्थ्यांकडे तो विशेष लक्ष द्यायचा। अगदी परीक्षेच्या आदल्या दिवशी त्याने या पोरांचा रात्री उशिरापर्यंत क्लास घेतल्याचा व्हिडिओही समोर आलाय। पण या सगळ्यात एक प्रश्न होता, मोठेगावकरने फक्त आपल्या क्लासमधल्या पोरांसाठीच प्रश्न लीक केले की त्याच्याकडे आलेल्या पीडीएफ ला सुद्धा पाय फुटले होते। यातूनच सीबीआयने मोठेगावकरच्या कॉन्टॅक्ट मधल्या काही डॉक्टर्सची चौकशी सुरू केली। त्यात स्वतः मोठेगावकरच्या चौकशीत एक नाव समोर आलं, डॉक्टर मनोज शिरुरे। लातूर मधले प्रसिद्ध बालरोग तज्ञ। त्यांचं सिद्धिविनायक बाल रुग्णालय हे गर्दीचं ठिकाण। पण सीबीआयच्या पथकानं या हॉस्पिटलवर, शिरुरे यांच्या घरावर धाड टाकली, काही कागदपत्र जप्त केली। शिरुरे यांची तब्बल 4.5 तास चौकशी करण्यात आली। पुन्हा एकदा त्यांच्या घर आणि ऑफिसची झडती सुद्धा घेण्यात आली। डॉक्टर शिरुरे यांच्या चौकशीत काही महत्त्वाचे खुलासे झाले। शिरुरे यांनी आपल्या मुलासाठी शिवराज मोठेगावकर कडून नीटचा पेपर काही लाखांमध्ये विकत घेतला होता। शिरुरे यांच्या घराजवळच राहणाऱ्या त्यांच्या मेवण्याच्या मुलीने सुद्धा यावर्षी नीटची परीक्षा दिली, तिच्यासाठीही हा पेपर घेण्यात आला। त्यामुळे शिरुरे यांच्या अटकेनंतर या प्रकरणात पहिल्यांदाच एखाद्या पालकाला अटक झाल्याच्या बातम्या आल्या। पण डॉक्टर शिरुरे यांचा विषय फक्त एका पेपर पुरता मर्यादित नाहीये। त्यांच्या चौकशीत समोर आलं कुलकर्णी मोठेगावकर यांचं खरं कनेक्शन। प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी हा केमिस्ट्रीचा शिक्षक, डॉक्टर शिरुरे हे त्याचे विद्यार्थी। साधारण 1992 पासून या दोघांची ओळख। पण ही ओळख क्लाससाठी जागा देण्यात बदलली आणि गेम झाला। चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार पी.व्ही. कुलकर्णीने जे स्पेशल क्लास घेतले होते त्या क्लासला जागा दिली डॉक्टर शिरुरे यांनी, त्यांच्या स्वतःच्या घरात आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा। कुलकर्णी क्लास घेत असला तरी ते पुण्यातल्या घरी घेत होता आणि त्याची जाहिरात मनीषा वाघमारे श्रीमंत पालक बघून करत होती, हे चौकशीत समोर आलं होतं। पण आता कुलकर्णी लातूरमध्ये सुद्धा क्लास घेत होता हे स्पष्ट होतंय। यात धक्कादायक गोष्ट ही आहे की हे क्लासेस तो हॉस्पिटलमध्ये घ्यायचा। साहजिकच कुलकर्णीच्या माध्यमातून नेमक्या किती जणांपर्यंत पेपर पोचलाय याचा गुंता आता वाढलाय। पण शिरुरे यांच्या हॉस्पिटलमध्ये आणि घरात झालेल्या क्लाससाठी निवडक विद्यार्थीच आले होते, ज्यामधला एक विद्यार्थी होता शिवराज मोठेगावकरचा मुलगा। स्वतः लाखो विद्यार्थ्यांना शिकवणारा मोठेगावकर आपल्या मुलाला पी.व्ही. कुलकर्णीच्या खासगी क्लाससाठी पाठवत होता आणि या क्लासमध्ये फुटलेले प्रश्न सांगितले जात होते। तो क्लास लातूर मधल्याच एका प्रथितयश डॉक्टरच्या घरात आणि हॉस्पिटलमध्ये सुरू होता। पी.व्ही. कुलकर्णी आणि डॉक्टर शिरुरे यांच्यात नीटच्या पेपर दरम्यान अनेक कॉल झाले। कुलकर्णी शिरुरे यांच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा अनेकदा येऊन गेल्याचं सीसीटीव्ही फुटेज सीबीआयच्या हाती लागलंय। आता बोलूयात या सगळ्यातल्या सीबीआयच्या पॅटर्न बद्दल।
माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार आपल्या मुलासाठी आणि नातेवाईकांच्या मुलीसाठी पेपर विकत घेणारे, पेपर फुटीच्या क्लाससाठी आपलं घर आणि हॉस्पिटल वापरायला देणारे डॉक्टर मनोज शिरोरे हे सीबीआयचे साक्षीदार झाले आहेत, ज्यांना पेपर फुटीच्या सक्रिय रॅकेटमधले आरोपी असल्यानं अटक झाली, ज्यांच्या घरी धाड पडली. त्याच डॉक्टर शिरोरे यांना साक्षीदार केल्याने काय होईल, तर सगळ्यात बेसिक गोष्ट म्हणजे पुरावे गोळा करणं सोपं होईल. पी कुलकर्णी हा या प्रकरणातला मास्टरमाइंड सांगितला जात असला तरी त्याच्याकडे लीक झालेला पेपर असल्याचा पुरावा सापडला नव्हता. त्याने विद्यार्थ्यांना प्रश्न तोंडी सांगून वहीत लिहून घ्यायला सांगितले होते. त्यातही त्याच्या खासगी क्लासबद्दलही ठोस पुरावा मिळत नव्हता. पण आता डॉक्टर शिरोरे यांच्यामुळे कुलकर्णी क्लास कुठे घ्यायचा, त्यासाठी किती फी घ्यायचा, अशा सगळ्याच गोष्टी पुढे येणार आहेत. त्यातही हे क्लासेस फक्त पुण्यातून नाही तर लातूरमधून सुद्धा चालायचे हे सुद्धा समोर आलंय. त्यामुळे कुलकर्णीच्या विरोधात तगडा पुरावा सीबीआयच्या हाती लागलाय. एका बाजूला एनटीएने संसदीय समितीसमोर एनटीएच्या अधिकाऱ्यांनी पेपर लीक केलेला नाही असा दावा केला, पण सीबीआय कडे असलेल्या साक्षीदारामुळे पेपरचं भाषांतर करणाऱ्या कुलकर्णीने प्रश्न कसे लीक केले आणि कुठे लीक केले हे स्पष्ट होऊ शकतं. बरं, यात कुलकर्णी एकटाच अडकेल असंही नाही, तर यात मोठेगावकरचा सुद्धा बाजार उठणार आहे. कारण मोठेगावकरने डॉक्टर शिरोरे यांना पेपर विकला होता. एवढ्यावरच न थांबता शिरोरे यांच्या घरी होणाऱ्या कुलकर्णीच्या स्पेशल क्लाससाठी मोठेगावकरचा मुलगा जात होता. यामुळे सीबीआयने कोर्टात केलेला मोठेगावकर हा एनटीएच्या अधिकाऱ्यांसोबत पेपर फुटीच्या रॅकेटचा सक्रिय मेंबर असल्याचा दावा अधिक बळकट होणार आहे. आणि जो मोठेगावकर विद्यार्थ्यांना डॉक्टर बनवण्याचा आमिष दाखवतो, प्रचंड जाहिरात करतो, त्याच्या स्वतःच्या मुलाला पेपर लीक करणाऱ्याच्या क्लासला जावं लागत असेल तर ही गोष्ट मोठेगावकरच्या तडा गेलेल्या विश्वासार्हतेला आणखी तडा देणारी आहे. सोबतच त्याच्या विरोधात भक्कम पुरावा देणारी सुद्धा. 2024 मध्ये जेव्हा नीटचा पेपर फुटला होता तेव्हा चौकशी करताना सीबीआयने पेपर विकत घेणाऱ्या 144 पालक आणि विद्यार्थ्यांना ट्रॅक केलं, त्यांच्यातल्या काहींना साक्षीदार बनवलं आणि त्यांच्या मार्फत मास्टरमाइंड पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आता डॉक्टर शिरोरे यांना साक्षीदार बनवत सीबीआयने हाच पॅटर्न पुन्हा वापरल्याची चर्चा आहे, ज्यात मोठेगावकर आणि कुलकर्णीचा बाजार उठेलच, पण विषय या दोघांपुरता मर्यादित राहणार नाही. कारण मोठेगावकर आणि कुलकर्णी यांनी कोणाकोणाला पेपर विकले, कुलकर्णीच्या क्लासला कुठल्या निवडक पालकांची मुलं उपस्थित होती, हे सगळे खुलासे एका साक्षीदारामार्फत होणार असल्यानं या पेपर फुटीची पाळंमुळं किती खोलवर गेलेत हे उलगडायला आता सुरुवात होईल. माफीचा साक्षीदार गेम फिरवेल तो असा.